भौतिकशास्त्र या घटकामध्ये आपण पुढे जातोय. भौतिक राशींचे वर्गीकरण. भौतिक या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या परिचयात आलेला आहे. भौतिक आपल्या सभोवताली आजूबाजूला जे काय आहे त्यातलं शास्त्र. मग याच्या सगळ्या राशी भौतिक राशी आहेत. या राशींच्या संदर्भात आपण चर्चा करणार. राशी या शब्दाचा अर्थ लक्षात आला पाहिजे. भौतिक या शब्दाचा अर्थ तर लक्षात आलेला आहे. वर्गीकरण या शब्दाचा अर्थही आपल्याला सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. सुनियोजित पद्धतीने केलेली मांडणी किंवा विभागणी, ज्याला आपण वर्गीकरण क्लासिफिकेशन असा शब्द प्रयोग करतो. आणि हे जे काही वर्गीकरण आहे, क्लासिफिकेशन आहे, हे कोणाचं आहे? राशींचे आहे. कोणाचं आहे? राशींचे. त्या राशी कोणत्या आहेत? त्या भौतिक राशी आहेत. भौतिक या शब्द प्रयोगाचा अर्थ लक्षात आला पाहिजे. मग राशी म्हणजे एकक. लक्षात ठेवायचं बा. एकक या शब्दाचा अर्थच इंग्लिश मध्ये होता युनिट. त्यालाच आपण मोजमाप करण्याचे साधन असा शब्द प्रयोग करतो. मोजमाप करणारे साधन. मोजमाप करणारे साधन. मग वेगवेगळी मोजमाप करणारे साधन आहे. मापन आपण जसं पाहिलं होतं बा, फूट आहे, पाऊंड आहे. एमकेएस आणि सीजीएस मध्ये मापन करणारी जी साधनं आहेत, ही सगळी साधनं आपल्याला सगळ्यांना सांगता आली पाहिजे. राशी, मोजमाप करणारे साधन, ज्याला आपण युनिट असा शब्द प्रयोग करतो, आणि या युनिटच्या संदर्भातच आपल्याला सगळी माहिती घेणं गरजेचं आहे. मग एमकेएस मध्ये काय आपण करतो? एमकेएस काय सांगितलं होतं आपण? एमकेएस मध्ये काय म्हणलं होतं? एम या शब्दाचा अर्थ आला होता बा मीटर. त्यानंतर के या शब्दाचा अर्थ आला होता बा किलोग्रॅम. त्यानंतर एस या शब्दाचा अर्थ आला होता बा सेकंद. बरोबर ना? आणि त्यानंतर सीजीएस ज्याला आपण म्हणलं होतं बा सीजीएस. बरोबर. सीजीएस मध्ये मीटरचं सेंटीमीटर झालं होतं पहा. त्यानंतर किलोग्रॅमचं ग्रॅम झालं होतं पहा. त्यानंतर सेकंदाचं सेकंदच राहिलं होतं पहा. बरोबर. ही जी एकक आहेत, ही लांबी किंवा अंतरासाठी वापरली गेली होती. किलोग्रॅम किंवा ग्रॅम जी एकक आहेत, ती वजन किंवा वस्तुमानासाठी वापरली गेली. सेकंद किंवा सेकंद जे आहे वेळेसाठी वापरलं गेलं. मग हे जे आहे, या ज्या राशी आहेत, आपण जर आता अनेक वेळेस ज्यावेळेस आपण फिजिकली लेक्चर घेतो त्यावेळेस विचारलं की एकूण राशी किती, त्यावेळेस प्रत्येक जण असं सांगतात की 12. मग 12 राशी. 12 म्हणजे कुठल्या? ठीक आहे, सुखी संसाराची सूत्रे 12 असल्यासारखा 12 राशी असा शब्द प्रयोग आपण करतो. 12 त्या राशी, त्याही क्रमाने तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. त्या भौतिक आहेत का? यस आहेत. आपल्या अवतीभोवती आहेत. चंद्र, सूर्य, तारे, ग्रह हे जर सगळं आहे, तर मी या पण राशी आहेतच. त्यांचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो का? आता ते अंगठ्या वगैरे घालून वगैरे हा परिणाम अपेक्षित नाही. अपेक्षित परिणाम काय? समाधान. ज्यावेळेस तुम्ही मान्य करायला तयार होता की हे असं होतंय, त्यावेळेस 100% होते. तुम्ही मान्य करायला तयार व्हा की माझा रिझल्ट येणार आहे, मी आणणार आहे, अधिकारी होणार आहे, अधिकारी आहे, असं ज्यावेळेस तुम्ही बोलाल, पॉझिटिव्हली थिंकिंग जे आपण म्हणतो ना, आपण ही जी थिंकिंग करतो आपण, इतरांबद्दल काय मत व्यक्त करतो त्यावर डिपेंड आहे की इतरांचं मत आपल्याबद्दल काय असेल, आणि हे आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे, तर आपण पुढे जाऊ शकतो पहा. मग ह्या ज्या भौतिक राशी आहेत, हे मोजमाप करण्याच्या दोन पद्धती आपण पाहिल्या होत्या, एमकेएस आणि सीजीएस. आताही एमकेएसलाच आपण एसआय पद्धत असं म्हटलं जातं. पण या भौतिक राशींचं वर्गीकरण जे आहे, क्लासिफिकेशन जे आहे, हे क्लासिफिकेशन आपण कसं करतो? हे क्लासिफिकेशन आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे की हे क्लासिफिकेशन आपण कसं करतोय. भौतिक राशींचं वर्गीकरण करण्याचं जे क्लासिफिकेशन आहे, ते क्लासिफिकेशन आपण नेमकं कोणत्या पद्धतीने करतो आपण बघूयात. ठीक आहे, काय हरकत नाही. जरी आपलं नेक्स्ट सेशन इथं आलेलं आहे तरी आपण बघूया. भौतिक राशींचे वर्गीकरण दिसतंय का व्यवस्थित तुम्हाला? एकच मिनिट फक्त आपण काय करूयात, भौतिक राशींचे वर्गीकरण. भौतिक राशींचे वर्गीकरण. भौतिक राशींचे वर्गीकरण जे आहे ते प्रामुख्याने दोन प्रकारामध्ये करतात. किती प्रकारामध्ये? दोन प्रकार. त्याचा एक प्रकार जो आहे त्याला आपण अदिश राशी असा शब्द प्रयोग करतो. काय म्हणतो त्याला आपण? अदिश राशी. आणि दुसरी जी राशी आहे ती आहे सदिश राशी. दुसरी कुठली आहे? सदिश राशी. मग अदिश राशी म्हणजे काय आणि सदिश राशी म्हणजे काय? अदिश राशीलाच आपण स्केलर क्वांटिटी असा शब्द प्रयोग करतो. काय म्हणतो आपण त्याला? स्केलर क्वांटिटी. आणि याला काय म्हणतो आपण? वेक्टर क्वांटिटी. स्केलर आणि
वेक्टर. वेक्टर म्हणजे हा असा एरो असतो पहा, हे लक्षात ठेवायचं. सदिश राशी आणि अदिश राशी या दोन भौतिक राशींच्या टाइप्स आहेत, प्रकार आहेत. आणि या प्रकारावरती आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. कसे? आपल्याला काय काय विचार, मुळात अदिश राशी म्हणजे काय हे आपल्याला प्रथम सांगता येणं गरजेचं आहे. कशाला म्हणायचं अदिश राशी? अदिश राशी कशाला म्हणायचं? जी राशी केवळ परिमानाने व्यक्त, परिमाण, परिणाम नव्हे, परिमाण. परिमाण म्हणजेच काय? एकक. जी राशी केवळ परिमाणाने व्यक्त होते, परिमाण म्हणजेच जी राशी केवळ एककाने व्यक्त होते. कशाने व्यक्त होते? एककाने व्यक्त होते. त्या राशीला आपल्याला अदिश राशी असं म्हणावं लागतं. जी राशी परिमाण आणि दिशा या दोन्ही बाबीने व्यक्त होते. परिमाण आणि काय? दिशा या दोन्ही बाबीने व्यक्त होते, त्या राशीला आपल्याला सदिश राशी म्हणायचं. लक्षात ठेवा, केवळ परिमाणाने व्यक्त होणाऱ्या, केवळ एककाने व्यक्त होणाऱ्या, इट हॅज ओनली मॅग्निट्यूड नॉट डायरेक्शन. ओनली मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड असेल तर इट्स वेक्टर क्वांटिटी. ओनली मॅग्निट्यूड असेल तर मग अदिश राशी. हे लक्षात ठेवायचं. अदिश राशीची बेरीज असेल, त्याचबरोबर वजाबाकी असेल, त्याचबरोबर गुणाकार असेल, त्याचबरोबर भागाकार असेल, हे जे काही आपण अंकगणिताचे नियम वापरून करू शकतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे अंकगणिताचे नियम वापरून आपण यांच्या बाबतीत म्हणजे अदिश राशीच्या बाबतीत अंकगणिताचे नियम वापरू शकतो. सदिश राशीला मात्र अंकगणिताचे नियम लागू होत नाहीत, तर ती आपल्याला आलेखांच्या साहाय्याने, एका वर्षात केलेली आयात किंवा आपले आलेले जे रिझल्ट वगैरे आहेत, एक्स आणि वाय अशा पद्धतीचा जो आलेख घेतो आपण, अशा पद्धतीने आलेखाच्या साहाय्याने आपल्याला या भौतिक राशीचं वर्गीकरण आपल्याला करावं लागतं. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अदिश राशीची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अंकगणिताचे नियम वापरून आपण करू शकतो. सदिश राशीला मात्र अंकगणिताचे नियम आपल्याला वापरता येत नाही, तर ती आपल्याला आलेखांच्या साहाय्याने दर्शवावी लागते. या वर्षामध्ये पडलेला पाऊस, तापमान, त्याची ग्रोथ झालेली, डिक्रीज झालेले, इन्क्रीज झालेलं, आयात केलेलं धान्य असेल, निर्यात केलेलं धान्य असेल, आयात निर्यात असेल, वस्तूंची वेगवेगळ्या, आपला अभ्यास आहे तो. मग हे कशा राशी आहेत? सदिश राशी. या सदिश राशीच्या संदर्भातल्या सगळ्या डिटेल बाबी आपल्याला सगळ्यांना सांगता आल्या पाहिजे. मग या राशी नेमक्या आहेत कोणत्या? ज्या राशींना आपण अदिश राशी असा शब्द प्रयोग करतो, ज्या राशींना आपण सदिश राशी असा शब्द प्रयोग करतो, त्याची जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं आपल्याला सगळ्यांना सांगता आली पाहिजे. एक सुंदर सुटसुट वाक्य मी देते तुम्हाला. पहा बघा काय वाक्य आहे उदाहरणामध्ये. काग उषा शब्द प्रयोग नीट लक्ष द्या. काग उषा चाकावर आला घात. चाकावर आला घात, नाव लक्ष द्यायचं बा. चाकावर आला घात. काय शब्द प्रयोग केला? काग उषा चाकावर आला घात. लक्ष द्यायचं. तुम्ही असे म्हणू शकता, घात आला चाकावर, काग उषा, उषा घात आला होता चाकावर, काग. काहीही शब्द प्रयोग करू शकता तुम्ही. काग उषा घात आला चाकावर, आला घात चाकावर, काग उषा, उषा घात आला होता काग चाकावर. तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला म्हणायचे ते. मग त्याचं जे अर्थ आहे, त्याचं जे मिनिंग आहे, हे सगळ्याच्या सगळ्या राशी ज्या आहेत त्या कुठल्या आहेत? अदिश राशी आहेत. त्यातलं का म्हणजे कार्य शब्द प्रयोग नीट लक्षात ठेवायचा. का म्हणजे कार्य, ज्याला आपण वर्क असं म्हणतो बा. ग म्हणजे गती, ज्याला आपण मोशन असा शब्द प्रयोग करतो. उ म्हणजे ऊर्जा, ज्याला आपण एनर्जी असा शब्द प्रयोग करतो. श म्हणजे शक्ती, ज्याला आपण पॉवर असा शब्द प्रयोग करतो. सा म्हणजे चाल, ज्याला आपण स्पीड असा शब्द प्रयोग करतो. का म्हणजे कालावधी म्हणजे वेळ असा शब्द प्रयोग करतो. व म्हणजे वस्तुमान असा शब्द प्रयोग आपण करतो. आ म्हणजे आकारमान, लक्षात ठेवायचं. काय? आकारमान. र आपण आपल्या सोयीसाठी इथे घेतलेला आहे, हे लक्षात ठेवा. ला म्हणजे लांबी असा शब्द प्रयोग आपण करतो. घ म्हणजे घनता असा शब्द प्रयोग आपण करतो. आणि त म्हणजे तापमान असा शब्द प्रयोग आपण करतो. लक्षात ठेवायचं. का ग उषा चाकावर आला घात. का म्हणजे कार्य, ग म्हणजे गती, उ म्हणजे ऊर्जा, श म्हणजे शक्ती, चा म्हणजे चाल, का म्हणजे कालावधी, व म्हणजे वस्तुमान, आ म्हणजे आकारमान, लांबी, घनता, तापमान. या सगळ्याच्या सगळ्या राशी अदिश राशी आहेत. भौतिक राशी. मग कोणती अदिश राशी आहे आणि कोणती सदिश राशी आहे हे लक्षात ठेवताना एक कुठलं तरी लक्षात ठेवा. एक तर अदिश राशी लक्षात ठेवा किंवा सदिश राशी लक्षात ठेवा. अदिश राशी लक्षात राहिल्या
बाकी सगळे सदिश. सदिश लक्षात राहिल्या, बाकी सगळे अदिश. मग सदिशच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं बा, अदिशला तरी थोडंफार मागे पुढे होऊ शकतं, पण सदिशच्या बाबतीत एवढेच आहेत पहा. ब संवेवित्व नाव लक्षात ठेवायचं. काय? बसंवेवित्व. मग ब म्हणजे बल, फोर्स ज्याला आपण म्हणतो. स म्हणजे संवेग, मोमेंटम असा शब्द प्रयोग करतो. वे म्हणजे वेग असा शब्द करतो. वी म्हणजे विस्थापन असा शब्द प्रयोग करतो. आणि त्व म्हणजे त्वरण असाही शब्द प्रयोग आपण करतो. या सदिश राशीत बाकी सगळ्या राहिलेल्या अदिश राशी आहेत, हे लक्षात ठेवायचं. मग पाठांतर फक्त तुमचं बसंवेवित्व झालं तरी बाकी राहिलेल्या अदिश आहेत. आता बा, खालीलपैकी कोणती अदिश राशी आहे असं म्हणल्यानंतर एकच इकडचे असणार आहे, बाकी 3 इकडचे असणार आहेत. कोणती सदिश राशी आहे? एकच इकडचे असणार आहे, बाकी सगळे अदिश असणार आहेत. किंवा एखादं वाक्य किंवा एखादा शब्द असा असू शकतो, यापैकी नाही, वरीलपैकी नाही, किंवा दोन्ही असू शकतात, दोन्ही नसू शकतात. बरं ना? एक लक्षात आलं पाहिजे की भौतिक राशींचं जे वर्गीकरण आहे, राशी मोजमाप करण्याचं जे काही एकक आहे, युनिट आहे, ते युनिट जे आहेत, ज्याला ज्याला जे जी नावं दिलेली आहेत ती सगळी नावं आपल्याला माहित झाली पाहिजे. मग आपण हे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहेत ना. का म्हणजे कार्य, कार्य म्हणजे नेमकं काय, ग म्हणजे गती काय, ऊर्जा काय, शक्ती काय, चाल काय, काल काय, वस्तुमान काय, आकारमान काय, लांबी काय, घनता काय, तापमान काय, बल काय, संवेग काय, वेग काय, विस्थापन काय, त्वरण आहे. ब म्हणजे सांगितलं बल, फोर्स, संवेग, मोमेंटम, वेग, वेलोसिटी, विस्थापन, डिस्प्लेसमेंट, त्वरण, ऍक्सेलरेशन. आणि ऍक्सेलरेशन बद्दल कितीतरी आपल्याला प्रश्न विचारले गेलेत, बलाबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेत. असे ज्या ज्या भौतिक राशीवरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते सगळेचे सगळे डिटेल्स ज्या राशी आहेत त्या सगळ्या राशी आपण पाहणार आहोत. भौतिक राशींचे वर्गीकरण. राशी शब्दप्रयोग नीट लक्ष द्या. आणि या भौतिक राशींचं वर्गीकरण प्रामुख्याने 2 प्रकारांमध्ये केलं. त्यातला पहिला प्रकार अदिश राशी, दुसरा प्रकार सदिश राशी, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. केवळ परिमाणाने व्यक्त होणारी राशी अदिश राशी, केवळ म्हणजे केवळ परिमाण आणि दिशा या दोन्ही बाबींची आवश्यकता असणाऱ्या राशीला सदिश राशी असा शब्द प्रयोग करायचा आहे. आणि हे पूर्णतः लक्षात ठेवा. पूर्णतः काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. म्हणजे तुमच्या एक लक्षात राहील किंवा काय. नेक्स्ट बघूया आपण काय, या ज्या भौतिक राशी आहेत या भौतिक राशींच्या संदर्भातला डिटेलचा जो भाग आहे, हा डिटेलचा भाग आपण पाहणार आहोत. काय भौतिक राशीच्या संदर्भात डिटेलमध्ये दिलं गेलेलं आहे, डिटेलमध्ये आपल्याला पाहिजे आणि हे डिटेल आपण पाहतोय. ठीक आहे, चला बघा. मग गती, पहिली भौतिक राशी आपण पाहणार आहोत. गती. गती म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. त्या गतिविषयक संकल्पना आपण पाहणार आहोत. गतीचे प्रकार आपल्याला पाहिजेत. न्यूटनचे गतिविषयक नियम आपल्याला पाहिजेत. केपलरचे ग्रहाविषयीचे नियम, गतिविषयीचे नियम पाहिजेत. आणि गतिविषयक समीकरण आपल्याला पाहिजेत. म्हणजे गतीच्या संदर्भात गती ही पहिली भौतिक राशी आपण पाहतोय. कागवशा चाकावर आला घात. का ग, त्यातली ग जो आहे तो गती. गतीला इंग्लिश मध्ये मोशन. आता बरेच जण काय म्हणतात माहिती, स्पीड. स्पीड ही राशी चाल आहे, गती नाही. स्पीड ही राशी काय, चाल आहे, गती अजिबात नाही. मग गती नेमकी काय? गती, मी काही प्रश्न तुमच्या समोर मांडतोय, त्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तुम्ही इंटरनली देण्याचा प्रयत्न करा. जे आता कम्युनिकेशन होणार नाही, पण मी जे जे काय विचारेल त्यावरती तुमचा विचार लगेच झाला. तुम्ही रेल्वेमध्ये बसलेला असाल, तुम्ही बसमध्ये बसलेला असाल, बरं कुठेच बसलेलं नाही, पृथ्वीवर तर आहात ना, आहात. मग जर तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवर आहोत, बसमध्ये आपण बसलेलो आहेत, रेल्वेमध्ये आपण बसलेलो आहेत, किंवा अजून कुठे कुठे काय 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 केलेलं आहे बघूया. आता ज्यावेळेस आपण रेल्वेमध्ये बसलेला असतो, तुम्ही बसलेला असाल, रेल्वे या पद्धतीने ज्यावेळेस धावते, बरं ना, रेल्वेच्या आजूबाजूला मस्त छानपैकी असे झाडे असतात असतात ना, या पद्धतीने झाडे असतात. अशा पद्धतीने झाडे आहेत रेल्वेच्या आजूबाजूला. बरं, इकडे पण इकडे पण आहे. रेल्वे ज्यावेळेस धावत असते, ज्या वेळेस रेल्वे धावत असते, तुम्ही रेल्वेमध्ये आहात, रेल्वेचा प्रवास करत असताना आजूबाजूची जी झाडे आहेत, ही झाडे आपण काय म्हणतो, मागे पळताना दिसते ज्यावेळेस रेल्वे पुढे चाललेली असते. म्हणजे रेल्वे या दिशेने चालू आहे, तर झाडे या दिशेने आपल्याला मागे पळताना दिसतात का झाडे पुढे पळताना दिसतात? पळतय कोण? आपण नाही, रेल्वे पळते. झाडे काय आहेत? जागेवरच आहे. पण पळताना दिसतंय कोण? झाडे. आपण म्हणतो पण पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला.
मामा तुमच्याकडे डुंकूनही पाहणार नाही, हे लक्षात ठेवा. हा, पळती झाडे पहा, एमपीएससीच्या गावाला जा, एमपीएससीची पोस्ट मिळवा. ज्या दिवशी तुमचा रिझल्ट त्या दिवशी मामा सकाळ सकाळ तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आणि इतके दिवस तुम्ही आईला कितीही समजून सांगितलं, आईने मामाला कितीही समजून सांगितलं, तरीही अजिबात मामा डुंकून पाहणार नाही, हे लक्षात ठेवा. काय करायचंय, ही जी गाडी आहे ही गाडी मोशन मध्ये पुढे गेली पाहिजे. गती बघा, ही काय संकल्पना पाहतोय आपण, गती. गती म्हणजे काय आपल्याला पाहायचंय, गती शब्दप्रयोग नीट लक्षात ठेवा. हा, प्रगती करायची आपल्याला, मोशन पाहिजे आपल्याला, मोशन. बरोबर. त्यानंतर अजून दुसरं उदाहरण, बस मध्ये बसलेलं आहे, बस जागेवर हलणार आहे, बसमध्ये तुम्ही बसलेला आहात, या ठिकाणी तुम्ही आहात. इथे ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने पॅसेंजर म्हणून आपण सगळीकडे बसलेलो असतो, त्यावेळेस बसचा ड्रायव्हर आला, बस स्थिर आहे, त्याने बस चालू केली की तुम्ही पुढे जाता का मागे जा, विचार करा. ज्यावेळेस बस 70-80च्या स्पीडने पुढे धावत असते, अचानक आपल्यासारखा एखादा प्राणी आडवा येतो, त्यावेळेस बसच्या ड्रायव्हरला बसचा ब्रेक दाबावा लागतो. त्याने ब्रेक दाबल्यानंतर तुम्ही मागे जाता का पुढे जाता, विचार करा. तुम्ही विचार करा, तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. झाला विचार. बघा, ज्यावेळेस बसचे ड्रायव्हर बसमध्ये येतात, बस सुरू करतात, बस भरलेली असते, ते ज्यावेळेस पुढे घेतात त्यावेळेस आपण मागे जातो, पुढे जातो मागे. बरोबर. ज्यावेळेस 70-80च्या स्पीडने बस जाते, अचानक कोणीतरी आडवं येतं, त्यावेळेस खड्डे येत असतील कदाचित, प्रीमेन्स खड्डे चालूच आहेत, कुणीतरी आडवं आलं, ब्रेक दाबला, आपण पुढे जातो. बघा, लक्षात ठेवायचं. तुम्ही रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती आहात, रेल्वे प्लॅटफॉर्म आपण असा हे करूया की ही रेल्वे पटरी आहे आणि इथं या पटरीवरती हे बरेचसे हातगाडीवाले वगैरे असे आहेत, बरेचसे असे घेऊन चाललेत ते तिकडे. हा, ठीक आहे. आणि ही रेल्वेची इथं इथं पूर्ण ही पटरी आहे. इथे एक रेल्वे आहे जी या दिशेने पुढे जाते आणि याच्या म्हणजे बाजूला परत एक रेल्वेचा ट्रॅक आहे. इथूनही एक रेल्वे, तुमची रेल्वे जी आहे ती आता मी म्हणेल की या ठिकाणी स्थिर आहे, उभी आहे आणि इथली रेल्वे जी आहे ती या पद्धतीने पुढे चाललेली आहे. अशा वेळेस तुम्हाला काय जाणवतं, विचार करा. बघा, तुम्ही ज्या रेल्वेमध्ये बसलेला आहात ती रेल्वे तुमची नाही, ती रेल्वे स्थिर आहे, उभी आहे. पण बाजूची रेल्वे पुढे जात असते, तुमच्यापासून पुढे जात असते. त्यावेळेस आपल्याला वाटतं ही जी रेल्वे आहे ती स्थिर आहे आणि ही जी आपली म्हणजे आपण जिथे बसलोय ती रेल्वे मागे चाललेली, असं वाटतं मागे चाललेली. तुम्ही इथं हे पण फेरीवाले जे आहेत ना, ते पुढे मागे मागे जाताना वगैरे दिसतात ज्यावेळेस आपली रेल्वे प्लॅटफॉर्मला आलेली असते. इथं काय झालेलं आहे, म्हणजे इथे तुम्ही बसलेले, इथे ही वस्तू आहे, वस्तूचा, ही पण एक वस्तूच आहे आणि ही दुसरी पण काय आहे, वस्तूच आहे. वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तू सापेक्ष दर, कोणाचा कोणाशी, वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तू सापेक्ष दर, आपला रेल्वेशी, रेल्वे आणि आपण झाडांशी, आपला पृथ्वीशी, पृथ्वीचा आपल्याशी, आपण आपला बसशी, बसचा आपल्याशी. लक्षात ठेवा, वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तू सापेक्ष दर. मग अशीच मी सांगितलं, आहे तरी नाही, नाही तरी आहे. आइन्स्टाईनने सांगितलेला सापेक्षतावाद, आहे तरी नाही, नाही तरी आहे. म्हणजे झाडे धावत नाहीत पण धावताना दिसतात, रेल्वे धावते पण स्थिर वाटते, झाडे धावताना वाटतात. म्हणजे पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया, हा विषय जो आहे. वस्तूचा वस्तूशी, रेल्वेचा झाडांशी, झाडांचा रेल्वेशी. वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तू सापेक्ष दर म्हणजे गती. लक्षात द्यायचं. काय सांगितलं सांगा, गतीचा अर्थ काय सांगितला, वस्तूचा, बघा नीट लक्ष द्यायचं, वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तू सापेक्ष, काय, वस्तू सापेक्ष, वस्तू सापेक्ष दर, त्याला म्हणायचं गती. लक्षात ठेवा, इट्स कॉल्ड मोशन. त्याला काय म्हणायचंय, मोशन. मग गती म्हणजे काय, वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तू सापेक्ष दर. असं का होतंय,
आतापर्यंत मी मागे सांगितलं, फर्स्ट सांगितलं, भोवती आपल्या आजूबाजूला सभोवताली जे जे काय आहे ते आपल्याला पाहावं लागणार आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय हे पण आपल्याला पाहावं लागणार आहे. मग काय सांगितलं आपण, वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तू सापेक्ष दर. आतापर्यंत आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे काय, की रेल्वेमध्ये आपण बसलोय पण आजूबाजूची झाडेच पळताना दिसतात. बसमध्ये पण आपण बसलेलो आहे किंवा उतरताना आपण पाहतो की पुढे झुकायचं आपल्याला, नाही तर मागे पडून डायरेक्ट जायचं नाही आपल्याला, बरोबर ना. हे सगळं याच्या पाठीमागचं रिझन आहे गती. कोणाची वस्तूची वस्तूशी असणारी वस्तू सापेक्ष स्थिती जी आहे, दर जो आहे त्याला आपण गती असा शब्द प्रयोग करतोय आणि दॅट इज सायन्स, विज्ञान. अनोळखी सुसंवाद, तुमच्या नॉलेज बरोबरचा, ज्ञानाबरोबरचा अनोळखी सुसंवाद, ज्याला आपण विज्ञान असा शब्द प्रयोग करतो आणि ते शोधायचं आहे. ते आहे तुमच्याकडे ऑलरेडी, ह्या सगळ्या प्रक्रियेमधून गेलेला आहात. आणि मग अशाच पद्धतीचे ज्यावेळेस प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यावेळेस मात्र आपण कुठेतरी अडखळतो. अडखळायचं अजिबात नाही, चुकूनही अडखळायचं नाही. मग गती म्हणजे काय सांगितलं, लक्षात आलं सर्वांच्या. वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तू सापेक्ष दर, ज्याला आपण काय म्हणतो, गती असा शब्द प्रयोग करतो. या गतीचे प्रकार आहेत. गतीची जी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, ती सगळ्यांना समजली असेल. गतीचे जे प्रकार आहेत त्याचे 3 प्रमुख प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3 प्रमुख प्रकार आहेत. मग त्या 3 प्रमुख प्रकारांमध्ये एक तर लक्षात आलं पाहिजे, गतीचे 3 प्रमुख. स्थानांतरणीय गती आहे. कसली गती आहे? स्थानांतरणीय गती. स्थानांतरणीय गती. परिवलन गती. लक्षात ठेवा, परिवलन गती आहे. कंपन गती आहे, त्याला आपण दोलन गती असा शब्द प्रयोग करतो. परिवलन गतीलाच आपण घूर्णन गती असा सुद्धा शब्द प्रयोग करतो. हे 3 प्रकार गतीचे आपल्याला सगळ्यांना सांगता आले पाहिजे. त्यातली गतिविषयक संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना ऑलरेडी मी सांगितले तुम्हाला. गतीचे जे प्रकार आहेत, गतिविषयक कन्सेप्ट सांगितले मी तुम्हाला. गतीचे प्रकार जे आहेत त्यातला पहिला प्रकार कुठला सांगितलं सांगा? स्थानांतरणीय गती. कुठला गती सांगितली? स्थानांतरणीय गती. ट्रान्सलेशन मोशन. काय सांगितलं? ट्रान्सलेशन मोशन. ट्रान्सलेशन लक्षात ठेवायचं, ट्रान्सलेशन मोशन. ओके, बघा आता ट्रान्सलेशन मोशन काय प्रकार तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे. जसं आपण रेल्वेचं सांगितलं की बाबा ही रेल्वे आपली आहे की या पद्धतीने चाललेली आहे, धावते. अचानक ती या पद्धतीने गेल्यानंतर तिचा जो प्लॅटफॉर्म आहे असं जाणार आहे. ती पुन्हा जर अशा पद्धतीने फिरली असेल तर ती अशा पद्धतीनेच फिरणार आहे, बरोबर ना. म्हणजे जर समजा एक चाक इकडे जाते, दुसरं चाक इकडे जाणार आहे का? अजिबात नाही. जर असं गेलं असेल तर तो असंच जाणार आहे. म्हणजे चल वस्तूतील, चालणाऱ्या वस्तूच्या, चल वस्तूतील प्रत्येक कण जो आहे, प्रत्येक कण चालणार, म्हणजे पहा हा पुढचा डबा जो चाललाय तोच मागचा डबा त्याच पद्धतीने जाणार आहे का? चालणारी जी वस्तू आहे प्रत्येक कणाचं जे विस्थापन आहे त्या विस्थापनातलं जे अंतर आहे हे कसं असणार आहे? समान असणार आहे. चल वस्तूतील प्रत्येक कणाचं जे होणारं विस्थापन आहे ते जर समान असेल तर त्याला आपण स्थानांतरणीय गती असा शब्द प्रयोग करतो. कुठली गती म्हणतो आपण त्याला? स्थानांतरणीय गती. चल वस्तूतील प्रत्येक कणाचं विस्थापन समान अंतरातून होत असेल तर त्याला आपण म्हणतो स्थानांतरणीय गती. उदाहरणार्थ बघा ना, तुम्ही स्वतः तर चालत जाता पण तुम्ही स्वतःला पाहत बसत नाही. दुसरं कोणीतरी चालत असेल तर त्याच्याकडे मात्र पाहता. लहान मुलं असेल ते चालताना जेव्हा चालायला लागतं पहिलं पाऊल टाकतं तेव्हा असं, दुसरं पाऊल इकडं, बरोबर ना. अशा पद्धतीने एक पाऊल इथे टाकल्यानंतर दुसरं कुठेतरी बाहेर इकडे टाकते, तिसरं इकडे टाकतोय, असं चालतंय. शक्तिमानच्या पुढची काय भूत आहेत काय? आपण म्हणतो दुडू दुडू धावे, तुरु तुरु चाले. चाल कशी का असणार, डझंट मॅटर. आपल्या प्रत्येकाचं म्हणजे एक हात आपण घरी ठेवला ना असं असं चालत आलेलं आहे का? असं पाय ठेवलाय ना असं एका पायावर चालत आलेलं आहे. प्रत्येक कणाचं विस्थापन जे आहे बघा, चालताना आपला हात जो आहे किंवा पाय जो आहे या दोघांमधलं प्रत्येक कणाचं विस्थापन समान अंतरातून होत असते. म्हणून या गतीला स्थानांतरणीय गती असं म्हणतात. म्हणजेच आगगाडी जी आहे, धावणारी आगगाडी स्थानांतरणीय गतीचं उदाहरण. चालणारा माणूस स्थानांतरणीय गतीचं उदाहरण. रेणूंची हालचाल बघा ना, हा जो अणू आहे त्याच्यामध्ये असणारा 2 अणू एकत्र येऊन तयार होतो जो रेणू आहे, त्या रेणूची जी हालचाल आहे ती सुद्धा स्थानांतरणीय गतीमध्येच येते, हे लक्षात ठेवायचं बा. मग स्थानांतरणीय गती म्हणजे काय? चल वस्तूतील प्रत्येक कणाचं विस्थापन समान अंतरातून होत असेल
तर त्याला आपण स्थानांतरणीय गती, ट्रान्सलेशन मोशन असा शब्दप्रयोग करतो. नेक्स्ट दुसरं बघा काय, परिवलन गती. परिवलन लक्षात ठेवायचं बघा. परिवलन त्यालाच आपण घूर्णन असा शब्दप्रयोग करतो आणि हा प्रश्न आपल्याला विचारला पीएच. परिवलन गतीला काय म्हणतात? नावाच्या उपनावावरती प्रश्न आहे. नाव उपनाव, मग इथं उपनाव म्हणजे घूर्णन गतीच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. ठीक आहे. रोटेशनल मोशन असा शब्द प्रयोग करतो आपण. कसला? रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन जे आहे, रोटेशनल मोशन. परिवलन, परिवलनालाच काय म्हणतो आपण? घूर्ण. परिवलन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणे. परिभ्रमण काय? दुसऱ्याभोवती फिरणे. आता परिवलन म्हणजे काय? चल वस्तूतील, बघा लक्षात ठेवायचं बा, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, म्हणजे स्टार्ट करताना सांगितलं, भौतिक शास्त्राची सुरुवात करताना सांगितलेलं आहे. आपल्या घरातला फॅन, चल वस्तूतील प्रत्येक कणाचं विस्थापन समान, बघा लक्षात ठेवायचं, एकाच आसाभोवती होते, एकाच आसाभोवती. प्रत्येक कणाचं विस्थापन जर एकाच आसाभोवती होत असेल, आसाभोवती, आस ऍक्सिस, त्याला म्हणायचंय परिवलन गती. कसली गती म्हणायचंय? परिवलन गती. म्हणजे फिरणारा पंखा एकाच ऍक्सिस भोवती, आसाभोवती फिरतोय. लक्षात, सुदर्शन चक्र एकाच आसाभोवती फिरते. असे फिरणाऱ्या कित्येक घटक आहेत. तुम्ही म्हणाल टेबल फॅन, टेबल फॅन. गाडीचं चाक, गाडीचं चाक. बिंगरी माहिती ना लहान असताना, काटा घेतला होता, पाचट घेतलं होतं, लेंडी टोचली होती आणि वाऱ्याच्या दिशेने भर्र करत गेलो होतो. म्हणजे सायन्स लहान असताना ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत ना, भौतिक आपल्या आजूबाजूला जे जे होतं त्यातलं सायन्स आपल्याला शोधायचंय. तिथे मोशन काम करत होते आणि तिथे कुठली मोशन काम करत होती? परिवलन गती काम करत होती. रेल्वेमध्ये बसल्यानंतर झाडं पळताना दिसत होती, परिवलन गतीने स्थानांतरणीय गती काम करत होती. स्थानांतरणीय गती म्हणजे काय पाहिलेले आपण? परिवलन गती म्हणजे काय पाहिलेले आपण? परिवलन गती म्हणजे काय? चलवस्तूतील प्रत्येक कण एकाच आसाभोवती फिरत असेल तर त्याला आपण परिवलन गती किंवा घूर्णन गती असा शब्द प्रयोग करतो आणि ते आपल्याला माहित झालं पाहिजे. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर तुम्ही असे असंख्य उदाहरण, पवनचक्की कसली गती? परिवलन गती. उदाहरणाने काय? जातं, जातं जातं जे कोपऱ्यात असतं ना घरात, जातं, त्याचं नावच फक्त जातं आहे, एका जागेवरच राहतं आणि तुमची वेळ झालेली आहे जात्याची. शुभमंगल सावधान म्हणतो ना आपण, जात्याची वेळ म्हणजे हळद दळायची. लवकर पोस्ट मिळवा म्हणजे जात्याला पण जरा थोडासा उत्साह येईल. संत कबीरांनी दोहा खूप छान म्हटला होता बा, जो खिली के संग है उसका बाल भी बाका न होय. ज्ञानाच्या सोबत जे आहेत त्याला पोस्ट मिळणारच आहे, तो असाच रगडला जाणार नाही. म्हणजे ज्यावेळेस जात्याचा जो दांडा आहे त्याला म्हणले खिली के संग, म्हणजे ईश्वर म्हणलेलं त्याला, बा लक्षात ठेवा. त्यावेळेस आपण ते फिरवतो त्यावेळेस त्याच्या अवतीभोवती जे दाणे शिल्लक राहतात ना, त्याला जात सुद्धा भरडू शकत नाही. जो खिली के संग है उसका बाल भी बाका नाही. जो ज्ञानाच्या सानिध्यामध्ये आहे तो, त्याला एमपीएससी काहीच करू शकत नाही. एमपीएससी त्याचं सिलेक्शनच करू शकते आणि तुम्ही ज्ञानाच्या सोबत असलेच पाहिजेत, असणारच आहात. इथे लक्ष सर्वांच्या. परिवलन गती म्हणजे काय सांगितलं लक्षात आलं असेल. मग परिवलन गतीमध्ये तुम्ही लहान असताना यात्रेत गेला होता, रडलात, प्रचंड रडला होतात यात्रेत जाण्यासाठी. यात्रा आणि जत्रा, एमपीएससी बघा प्रश्न कसे विचारते, यात्रा आणि जत्रा मधला फरक काय? ऑलरेडी प्रश्न एमपीएससी ने एक विचारलेला होता. खुर्द आणि बुद्रुक मधला फरक काय? खुर्द आणि बुद्रुक, जसं आपण म्हणतो ना आता गावाकडची नाव आहेत, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, कोंडवा खुर्द, कोंडवा बुद्रुक. हे पुण्यातली दोन नावं सांगितली मी तुम्हाला. इतर ठिकाणी तुम्ही बघा, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक. खुर्द म्हणजे आणि बुद्रुक म्हणजे विस्तारलेले कुठले आहे, मूळ कुठले. जसं जत्रा आणि यात्रा, नॉन व्हेज आणि व्हेज. जसं युपीएससीने प्रश्न विचारला होता, विहार आणि चैत्यभूमी. विहार हे फिरण्याचं ठिकाण आहे का राहण्याचं ठिकाण आहे? चैत्यभूमी फिरण्याचं आहे की राहण्याचं आहे? मग दादरला जेव्हा चैत्यभूमीवरती जातात त्यावेळेस ते काय? म्हणजे दोन शब्द ज्याचा अर्थ किंवा ज्याचं मीनिंग वेगवेगळं आहे, अशा पद्धतीच्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि असे प्रश्न आपण करणं गरजेचं आहे. विहार आपल्याला वाटतं मुक्त विहार म्हणजे फिरणे, विहार ही राहण्याची ठिकाणं असतात, तर चैत्यभूमी हे फिरण्याचं ठिकाण असतं, हे लक्षात ठेवा. तसं जत्रा आणि यात्रा मधला जो फरक आहे, यात्रा म्हणजे व्हेज
या खायला या. जत्रा म्हणजे नॉनव्हेज, जात्रा कंटाळतात ना सगळे. आणि या जत्रेला काय होतं, जत्रेला लोक जास्त येतात आणि यात्रेला लोक कमी येतात. व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये फरक येतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं बा. मग हे लक्षात आलं पाहिजे सगळ्यांच्या. आपल्याला काय काय मग त्या जत्रेमधला पाळणा जो आहे ना, पाळणा तो आकाश पाळणा हा नव्हे, त्याच्याकडे लगेच जाऊ नका. हा हा वरचा आकाश पाळणा याच्याकडे लगेच जायचा विचार, बसून आलेलो आहे आपण, पण लगेच ते तयार करण्याचा विचार करू नका. हा पाळणा आकाश एकाच आसाभोवती फिरत असावा. म्हणजे जर ऍक्सिस एकच असेल, आस एकच असेल, प्रत्येक कण त्या समान भोवरा भोवरा गरगर गरगर भोवरा भोवरा नवरा नाही भोवरा 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 माहिती ना, एकाच आसाभोवती परिवलन गती. प्रत्येक कणाचं प्रत्येक कण एकाच आसाभोवती जर फिरत असेल तर त्या गतीला परिवलन गती, त्यालाच आपण रोटेशनल मोशन असा शब्द प्रयोग करतो. अनेक उदाहरण आहेत. मग तुम्ही आजूबाजूला मिक्सर बघा, मिक्सरचा आतला फॅन, घड्याळाचे जे काटे आहेत सगळे एकाच आसाभोवती. अशी अनेक उदाहरणं तुमच्या आजूबाजूला दिसलं ना की असं कोणीतरी फिरतंय, लगेच लक्षात आलं पाहिजे तुमच्या इथं कुठली गती आहे, परिवलन गती. इथं कुठली आहे, स्थानांतरणी गती. आणि तिसरी जी आहे प्रमुख प्रकारामध्ये ती आहे पहा कंपन गती. कसली गती आहे, कंपन गती. आणि कंपन गतीलाच दोलन गती असा सुद्धा शब्द प्रयोग केला जातो. व्हायब्रेशनल मोशन. कसली, व्हायब्रेशनल मोशन. व्हायब्रेशनल व्हायब्रेशन व्हायब्रेशन्स झाले पाहिजेत. व्हायब्रेशनल मोशन, कंपन गती. आठवा ना लहान असताना आईने, पप्पांचं नको, आईचंच आठवा. पप्पांचं आठवलं की मग लक्षात येईल, अर कंपनच कंपन, व्हायब्रेशनच व्हायब्रेशन. मंदिरामध्ये गेला, घंटेच्या वाटीवरती टोल आदळला होता, कुणी बोलायला नव्हतं ना, घे असा जोरात टोल आदळला होता, असला आवाज केला होता, एनर्जी. आता मात्र कोणी बघल म्हणून करत. अभ्यासाच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. तसं काही करू नका. एनर्जी आहे तुमच्यामध्ये, बिंदास. मग स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार आहे, स्वैराचार स्वातंत्र्य आहे, त्याची एक मर्यादा पण आहे. पण मर्यादा सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती. चलवस्तूतील प्रत्येक कण बघा, चलवस्तूतील प्रत्येक कणाची हालचाल जी आहे पुन्हा पुन्हा त्याच त्याच पुन्हा पुन्हा त्याच त्याच समान मार्गाने होत असेल. पुन्हा पुन्हा इकडे आले इकडे आले, पुन्हा पुन्हा त्याच त्याच समान मार्गाने, पुन्हा पुन्हा त्याच त्याच समान मार्गाने होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कंपन गती, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, दोलन गती. त्यालाच आपण म्हणतो व्हायब्रेशनल मोशन. घड्याळातील दोलन काटा पेंड्युलम. आता तो पाळणा घ्या, झोका घ्या, झोका झोका. फुगडी कशातील, फुगडी चल वस्तूतील प्रत्येक कण एकाच आसाभोवती फिरतो ना, गर 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 गर. आसमध्ये असतो ना हे, हा इट्स एक्सिस आस, कारण दोघांनी एकमेकांना पकडलेलं असतं. फिजिक्स, अवतीभोवती, भौतिकशास्त्र काय हे भौतिकशास्त्र तर समजलं पाहिजे तुम्हाला. भौतिक राशींचं वर्गीकरण करता आलं पाहिजे तुम्हाला. आणि या भौतिक राशीच्या अनुषंगाने खूप फोकस करणं गरजेचं आहे. कंपन, व्हायब्रेशनल मोशन्स, व्हायब्रेशन मोबाईलचे हॅलो व्हायब्रेशन्स, खर 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 कंटिन्युअसली, लगेच आपलं भर 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 गेले. चाललंय काय, इकडे खर झालं, इकडे भर, हे नको व्हायला. कंपन गती, त्यालाच काय म्हणतो आपण, दोलन गती. पदार्थामध्ये होणारी हालचाल पुन्हा पुन्हा त्याच त्याच समान मार्गाने होत असेल, प्री मेन्स प्री मेन्स प्री मेन्स व्हायब्रेशनल. अवघड आहे. प्री मेन्स क्वालिफाय इंटरव्ह्यू डायरेक्ट धनकर PSI झपकन STI PSO सब रजिस्टर सगळ्या पोस्ट मिळाल्या. धनाधन DCD YSP तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO वित्त लेखाधिकारी, सहाय्यक MPSCतल्या 31 पोस्ट पैकी एक कुठली तरी मिळवा. PSI STI ASO सब रजिस्टर मधले एक कुठली तरी मिळवा. क्लास 3 मध्ये पोस्ट मिळवा. सगळीकडे तुमचा डीजे दर, कंपनच कंपन. गतीची काय गरज आहे मग, कंपन गतीच. बघा लक्षात ठेवायचं बा. गतीचे प्रकार एकूण किती, 3. कोणकोणते, स्थानांतरणी गती, परिवलन गती, कंपन गती. उदाहरणं दिली जाणार, आणि ही उदाहरणं कशाच्या बाबतीत आहे, मी जेवढी काही उदाहरणं सांगतोय या प्रत्येक उदाहरणाचं एक एक म्हणजे हेच लक्षात आलं पाहिजे की हे उदाहरण याचं आहे, ते उदाहरण त्याचं आहे, ते उदाहरण त्याचं आहे. म्हणजे सांगितलं तुम्हाला, फिरणारा पंखा
कशाचं उदाहरण येणार आहे? स्थानांतरणी गतीचं येणार आहे का परिवलन गतीचं येणार आहे? परिवलन गतीचं. पेंडुलम कशाचं येणार आहे? जात रवी रवी दूध घुसळायची रवी, मागे पुढे मागे पुढे मागे पुढे. कंपन गती, लक्षात ठेवायचं बा, हे सगळे गतीचे प्रकार. गती म्हणजे काय आपण पाहिलं होतं पहा. गतीविषयक कन्सेप्ट आपण पाहतो. मग गतीच्या ज्या संकल्पना आहेत, गतीविषयक कन्सेप्ट जे आपण पाहिलेले आहेत, ठीक आहे. गतीचे जे काही 1 to 3 डायमेन्शन्स आहेत, 1 to 3 डायमेन्शनच्या मोशनच्या आहेत त्या बघा. 1 डायमेन्शनल, तर आपण काय म्हणतो 1 डायमेन्शनल मोशन. जेव्हा वस्तूची स्थिती पोझिशन एकाच दिशेने बदलत असेल तर त्या गतीला एकमितीय गती असा शब्दप्रयोग करतो. उदाहरण, रस्त्यावरून धावणारी कार, मुक्त स्वरूपात एखादी वस्तू गुरुत्वत्वरणाच्या अंतर्गत खाली येतानाची गती, ही 1 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल, जेव्हा वस्तूची स्थिती 2 दिशांमध्ये बदलते तेव्हा द्विमितीय, सूर्याच्या चारही बाजूने फिरणाऱ्या ग्रहांची गती, याला काय म्हणायचं 2 डायमेन्शनल. म्हणजे 1 डायमेन्शनल कोणती आहे किंवा 2 डायमेन्शनल कुठली आहे, डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिंगल 1 लाईन फॉर्म मध्ये. 1 लाईन फॉर्म मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सोडता कामा नाही. 3 डायमेन्शनल, जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती 3 दिशांमध्ये बदलते किंवा कोणतीही वस्तू आकाशामध्ये गतिमान असते त्याला त्रिमितीय गती असा शब्द प्रयोग करतो. काय म्हणतो त्याला आपण? त्रिमितीय गती. 1 डायमेन्शनल, 2 आणि 3 डायमेन्शनल जोड्या लावा, असाही प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतो. याला काय म्हणू शकतो आपण? अ, ब आणि क असे या पद्धतीचा प्रश्न. याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, प्रत्येकाचं उदाहरण देतील आणि या प्रत्येकाच्या उदाहरणावरती एखादा दुसरा प्रश्न आपल्याला तयार होऊ शकतो. बघा, आता अशा पद्धतीच्या प्रश्नांवरती मी खूप काम करतोय. आता आपण काय करतोय, 35 टेस्ट घेतोय, त्यातल्या 25 प्रत्येक टॉपिक वाईज. या टॉपिकचे आपण 12 प्रश्न देणार आहे, प्रत्येक टॉपिकचे 12 प्रश्न, ते पण एक्सपेक्ट. आणि लास्टला 35 टेस्ट ज्या आहेत म्हणजे भौतिकशास्त्राची, फिजिक्सची, ज्याला फिजिक्स, केमिस्ट्री, जीव, मानवी आरोग्य प्रत्येकाची आणि पूर्णपणे पूर्ण विज्ञान, अशा पद्धतीचे टेस्ट सिरीज लॉन्च आपण करतोय. म्हणजे 1 to 3 डायमेन्शनल आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन. बघा ना, विस्थापनाच्या वेळी काय होतं बघा, कोणतीही वस्तू विरामावस्थेत असताना असा ग्राफ येतो. कोणत्याही वस्तूची चाल जर म्हणजे चाल शून्य त्वरणात असेल तर या पद्धतीचा ग्राफ येतो. कोणती वस्तू एक समान धनत्वरणामध्ये गतिमान असेल तर या पद्धतीचा ग्राफ येतो. कोणती वस्तू ऋणत्वरणामध्ये गतिमान असेल तर अशा पद्धतीचा ग्राफ आला दिसतो. हे बघा ना, विस्थापनाच्या वेळी कोणतीही वस्तू विराम अवस्थेत असताना, विराम म्हणजे 0 स्टेजला आहे, विस्थापन काय नाही, काय विराम प्लेन आहे, शून्य म्हणजे चाल शून्य त्वरणात असेल तर असा येतो बा. एक समान धनत्वरणामध्ये असेल तर ती अशा पद्धतीने पुढे जाते आणि जर खाली येत असेल गतिमान असेल. कोणती वस्तू ऋण त्वरणामध्ये असेल तर असा खालीच येणार आहे. जर कोणती वस्तू शून्य त्वरणामध्ये असेल तर ती या पद्धतीने, म्हणजे हे आणि हे सारखं येताना दिसतंय, हे आणि हे सारखं येताना दिसतंय आणि हे आणि हे आपल्याला काय हे आणि हा आलेखामध्ये पाहायला मिळतं की कोणत्या वस्तूच्या वेळेमध्ये बदल केला की त्याच्या वेगावर परिणाम होत नाही. आता हे कसं ते आपण पाहणार डिटेलमध्ये. अशून्य वेगाने एक समान त्वरणात गतिमान असेल तर अशा वेळेस अशा पद्धतीने 1 to 3 डायमेन्शनल आणि त्याच्यानंतर मग या पद्धतीने. मग हे जे काय आपण गती पाहिलं होता त्या गतिविषयकचे जे नियम आहेत, गतिविषयक नियम किती आहेत? 3. पण हे जे गतिविषयक नियम आहेत हे 17व्या शतकामध्ये, कुठल्या शतकामध्ये? 17व्या शतकात. लक्षात ठेवायचं. सर आयझॅक न्यूटन, काय नाव सांगितलं बा? सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांनी प्रिन्सिपिया नावाचा एक ग्रंथ आहे. कुठला ग्रंथ नाव सांगितलं सांगा? प्रिन्सिपिया. लक्षात ठेवा. प्रिन्सिपिया या ग्रंथामध्ये गती विषय काय होता? गती. गती विषय 3 नियम मांडले. किती नियम मांडले? 3 नियम मांडले. ते 3 नियम जे आहेत ना त्या नियमाबद्दलच प्रश्न असतो. पहिला प्रश्न म्हणजे उत्तर विचारलं जाईल तुमचा पहिला नियम. पहिला नियम हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा नियम हेही तुमच्या प्रश्नाचंच उत्तर.
तिसरा नियम, हेही तुमच्या प्रश्नाचंच उत्तर. आलं लक्षात? पहिला, दुसरा, तिसरा नियम. सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या प्रिन्सिपिया या ग्रंथामध्ये, कोणत्या ग्रंथामध्ये? प्रिन्सिपिया. नाव लक्षात ठेवा बरं का. हा, कोण? कुठली पिया? प्रिन्सिपिया. या ग्रंथामध्ये गतिविषय, कशाविषय? गतिविषय. किती नियम मांडले? 3. कोणत्या शतकामध्ये? 17व्या शतकामध्ये. MPSC राज्यसेवा 2017चा प्रश्न जाऊन बघा. काय प्रश्न विचारला माहिती का? न्यूटनने कोणत्या शतकामध्ये गतिविषयक नियम मांडले? काय प्रश्न विचारलाय? 17व्या शतक. किती अवघड प्रश्न आहे. अवघडाची पद्धत. प्रश्न कशा पद्धतीने राज्यसेवा विचारते हे माहित असलं पाहिजे. कशा पद्धतीने PSI STISO कंबाईनचे प्रश्न असतात हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. प्रश्न माहित झाले ना आपल्याला अडचण नाही. प्रश्न माहित झाले पाहिजे. प्रश्न माहिती करून घेतले पाहिजे. प्रश्न सगळे सांगतो मी तुम्हाला. सर ही पदवी न्यूटनला मिळालेली आहे. ही पदवी त्यानं एका स्त्रीने दिलेली आहे. सर ही पदवी कुणी दिली माहिती का? ब्रिटनच्या महाराणी. ब्रिटन आणि त्या महाराणी एनी ज्या आहेत, ब्रिटनच्या महाराणी एनी यांनी एका पुरुषाला एका स्त्रीने बहाल केलेली पदवी. अन्यथा जगभरामध्ये अनेक लोकांनी स्वतःला पदव्या लावून घेतलेल्या आहेत. आणि आता तर काही विषयच नाही. कार्यसम्राट, वयवर्ष 10, कार्यसम्राट, बॅनरचे बॅनर, भावी आमदार, पदव्याच पदव्या. सम्राटांनी काय कार्य केलेलं असतं 15व्या वर्षी 10व्या वर्षी काय कळतच नाही. लय भयानक आहे. शहनशाह, आलमगीर, माहिती तुम्हाला सगळ्यांना? आलमगीर ही पदवी कोणाची होती? औरंगजेब. आलम म्हणजे जग, गीर म्हणजे जेता, जगत जेता. लक्षात ठेवायचं, जगत जेता. म्हणून आलमगीर स्वतःला पदवी लावून घेतलेली. स्वतःला पदवी लावून घेतली. छत्रपती ही लावलेली पदवी नाही, दिलेली आहे. महात्मा ही पदवी दिलेली आहे. लोकमान्य ही पदवी दिलेली आहे, लावलेली नाही. समाज सुधारक, लक्षात ठेवा. हे असं आलमगीर वगैरे किंवा कार्यसम्राट. हे कार्यसम्राट म्हणजे मग ते कुठे गेले? आलमगीरकडे गेले. हे पदव्या दिलेले आपल्याला माहित आहे. ब्रिटनच्या महाराणी यांनी न्यूटनला सर ही पदवी दिलेली आहे. कशामुळे? राजकारणामुळे की विज्ञानामुळे? राजकारणामुळे दिलेली असेल का संशोधनामुळे दिलेली असेल? शब्द पडतो ना संशोधन. तर ती त्याच्या राजकारणामुळे दिलेली आहे, संशोधनामुळे नव्हे. ब्रिटन म्हणजे न्यूटन राजकारणी होता का? 2 वर्ष 2 टर्म मध्ये खासदार होते बघ. खासदार, खासदारातून आलेले आहात खासदार. लक्षात ठेवा. खासदार होते ब्रिटनच्या संसदेचे 2 वेळा. एकदाही एकही शब्द बोलले नव्हते. भर दुपारी एकदा उभे राहिले होते, फक्त तेवढी खिडकी उघडा एवढंच. आपल्याकडे पण अनेक खासदार आहेत जे संसदेमध्ये जातच नाही किंवा काही बोलत नाही कुठल्याच विषयावर. ते बाकी त्यांच्या वैयक्तिक नाम कसाचं नामनिर्देशित वेगळ्या क्षेत्रातून आलेले असतात. त्याच्यामुळे त्या क्षेत्राशी संबंधित काहीतरी वेगळं कार्य त्यांनी करणं गरजेचं असतं. परंतु ते कार्य न करता वेगळ्याच क्षेत्रामध्ये सखोलतेने त्यांचं स्वतःची व्याप्ती वाढत चाललेली असते. वाढली पण पाहिजे, पण जनतेचं पण कल्याण तिथं झालं पाहिजे त्या प्रक्रियेच्या बाबतीत. न्यूटनच्या अगोदर सफरचंद खाली पडलं नव्हतं का? एकदा असंच तो, आता बरेच जण म्हणतात न्यूटन झाडाखाली बसला होता आणि वरून खाली सफरचंद, पण तसं नाही. ते न्यूटनच्या घराच्या समोर सफरचंदाची बाग होती. एक दिवस तो एकटाच घरात बसला होता. असा अनेक वेळा बसलेला तो, अनेक वेळा. आणि तो आईन्स्टाईन किंवा बाकीचे शास्त्रज्ञ हे एकटे, खूप एकांत होता त्यांच्याकडे, म्हणून त्यांची बुद्धी चालायला सुरुवात झाली. आपण सुद्धा ज्यावेळेस एकटे असू ना त्यावेळेस सर्वात जास्त बुद्धी आपली चालते. आपल्या बरोबर पुस्तकं म्हणजे सोबत आजूबाजूला पुस्तकं असतील तर पुस्तकात काय लिहिलंय याच्यावर विचार होतो. पण आपल्या शेजारी आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ कसलंच पुस्तक नाही. आता तर ते वेगळंच यंत्र आलेलं आहे. हॅलो, सारखं लक्ष तिकडेच असतं. प्रकाश आलाय का? कुर्र झाले का? म्हणजे मला भर्र जाता येईल. आपलं लक्ष कुठं? एकांतात असलं पाहिजे. एकटे बघा, लक्ष ठेवा. आपल्याला बरेच जण म्हणतात की एकांत वाईट आहे, एकटे राहिले नाही पाहिजे.
असं अजिबात नाही. सर्वात जास्त विचार करण्याची क्षमता, ताकद ज्यावेळेस आपल्याबरोबर कुणीच नसतं त्यावेळेस आपल्याकडे आलेली असते. म्हणून ही एक संधी आहे आणि त्याचं सोनं तुम्ही केलं पाहिजे. एकटं राहणं ही एक संधी आहे, बाय नॅचरल चालून आलेली संधी आहे आणि तिचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. विचाराची अमाप चक्र अशी फिरलेली असतात. 7 अब्ज कम्प्युटरचा डेटा ज्या ब्रेनमध्ये स्टोअर होतो त्या ब्रेनला 60 म्हणजे एका सेकंदामध्ये 60 विचारांनी वेढलेलं असतं आणि त्या एका विचाराचा जर योग्य परिस्पर्श आपल्याला झाला तरी आपण या जिद्दीच्या बळावरती काहीही बनू शकतो. खिडकीतून तो सहज बाहेर पाहत होता. अचानक वरून सफरचंद खाली पडलं. त्याच्या अगोदर पानं खाली पडली होती. झाडाची पानं खाली पडताना तो पाहत होता. सफरचंद पण खाली. विचार आला डोक्यामध्ये, सफरचंद झाडावरून खाली का पडलं? किंबहुना मी असं म्हणेल, सफरचंदाने भाग पडलं विचार करायला न्यूटनला, मी खाली का पडलो हे शोध. मी खाली का पडलो हे शोध, हे सफरचंदाने न्यूटनला विचार करायला भाग पाडलं. आपल्या विचाराची गती बदलली पाहिजे. आपल्या विचारामध्ये सामर्थ्य आलं पाहिजे. आहे सामर्थ्य तुमच्याकडे आहे, ते बाहेर काढणं गरजेचं आहे. त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग अपेक्षित आहे. या जगामध्ये मी स्वतः किंवा आपण स्वतः किंवा तुम्ही स्वतः केलेला विचार निगेटिव्ह आहेच असं अजिबात मान्य होणार नाही. तो पॉझिटिव्हच आहे. त्याला सक्सेस करायचा दिनक्रम तुम्ही आखला पाहिजे. पाठलाग केला पाहिजे. पाठलाग. पेटा आणि उठा म्हणणार नाही मी. पेटा आणि उठा अजिबात म्हणणार, पण इथं उठा. विचार करायला भाग पाडलं, त्याने विचार केला. म्हणून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, ग्रॅव्हिटेशनल फोर्सने जन्म घेतला. न्यूटनच्या डोक्यामध्ये जन्म घेतला. सफरचंदाने त्याच्या डोक्यामध्ये विचार करायला भाग पाडलं. तुमच्या बघा काय काय होतं तुम्हाला. त्याच्या अगोदर अनेकांनी पाहिलं होतं, पण त्यांनी त्याच्यावर विचार केला नाही, असं सोडून दिलं. तुम्हाला सांगतो, विचार करा, असं सोडू नका. आप खुद सोच लीजिए, आप खुद समझ लीजिए क्या बनना है खुद को. ठीक आहे. चला, 17व्या शतक सर आयझॅक न्यूटन प्रिन्सिपिया या ग्रंथामध्ये गतिविषयक 3 नियम मांडले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणारे पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम. पहिला, दुसरा, तिसरा या नियमाच्या संदर्भात आपण सर्वांनी व्यवस्थितरित्या चर्चा केली पाहिजे. बघूया आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो आपल्याला. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला जडत्व असा शब्द प्रयोग आहे. काय? जडत्व. आणि जडत्व हा जो शब्द आहे हा न्यूटनने त्याच्या नियमाला गॅलिलिओच्या स्मरणार्थ, गॅलिलिओ हे जे न्यूटनच्या पूर्वी 400 वर्ष होऊन गेलेले शास्त्रज्ञ, लक्षात ठेवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेले शास्त्रज्ञ गॅलिलिओ. दुर्बिणीचा शोध लागला होता. कुठला शोध लागला होता? दुर्बिणीचा शोध लागला, जडत्व. आणि त्यांच्या स्मरणार्थ त्याने पहिल्या नियमाला जडत्व असा शब्द दिला. जडत्व म्हणजे काय? स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूचीच नैसर्गिक प्रवृत्ती. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची म्हणजे बघा ना, घरातला फॅन फिरतोय, बंद केल्याशिवाय तो बंद होणार आहे का? नाही. सुरू केल्याशिवाय तो सुरू होणार आहे का? नाही. इथे मोबाईल ज्या जागेवरती तुम्ही ठेवलेला आहे त्या जागेवरून त्याला उचलला नाही तर तो उचलला जाणार आहे का? पुस्तक न उचलता अभ्यास होणार आहे का? तुम्ही काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळणार आहे का? स्वतःहून आपली अवस्था
न बदलण्याची बरं का वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती. आपण लहान होतो, रडत रडत मोठे झालो, बसायला लागलो, रांगायला लागलो, चालायला लागलो, त्याच्या आधी उभं राहायला लागलो, आता धावायला लागलो, पळायला लागलो, नंतर परत येणार आहे, टेकणार आहे म्हातारे झाल्यावर. जन्म ते मृत्यू ही फेज आहेच. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे जडत्व. लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय म्हणतो आपण? जडत्व. एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल क्रिया करत नसेल तर वस्तू त्याच अवस्थेत राहते. दगड, ते भिंत, घराची भिंत आजूबाजूची आहे तशीच राहणार आहे. विचार करा, ती काय स्वतःहून पुढे जाणार आहे का? नाही. एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल, ही एक वस्तू आहे, ही वस्तू अशीच आहे. एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल क्रिया करतच नसेल, क्रिया केली, क्रिया करतच नसेल तर ती वस्तू आहे त्याच अवस्थेत असते. किंवा एक समान गतीत फिरत असेल तर ती त्याच समान गतीत फिरत राहते. फिरणारा पंखा जर 1 वर ठेवला असेल तर 1 वर, 1 वरून स्वतःहून तो 2 वर, 3 वर, 4 वर जाईल का? अजिबात जाणार नाही. अजिबात जाणार नाही. लक्षात ठेवायचं. 1 वरून 2 वर जाणार नाही, 2 वरून 3 वर जाणार, स्वतःहून तर जाणार नाही. आपल्याला बटन फिरवावं लागेल, स्विच म्हणजे ऑन करावं लागेल. मग मी काय सांगितलंय, भौतिक आपल्या अवतीभोवती सभोवताली आपण काय काय कन्सेप्ट आहे तिथं? गती, जडत्वाचा नियम. जडत्वाचा नियम कोणी सांगितला? गॅलिलिओने. पण त्यांच्या स्मरणार्थ पहिल्या नियमाला नाव कोणी दिलंय? न्यूटनने. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती, त्याला काय म्हणतो आपण? जडत्व असा शब्द प्रयोग करतोय. काय शब्द प्रयोग करतोय? जडत्व. व्यवस्थित लक्ष द्यायचं. जडत्व म्हणजे काय? लहान असताना उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या झाडाखाली आंबे काढायला गेलो होतो. गेलतात ना? बघा, आठवा जरा, शोधा. आंब्याच्या झाडाखाली जाऊन असा हात केला होता का? डायरेक्ट आंबावरून खाली येऊन पडणार आहे का? अजिबात नाही. एक दगड घेतला छानपैकी, आंबाच्या दिशेला त्या दिशेने दगड मारला. जर आंब्याला दगड लागला तरच आंबा खाली पडला होता. तसा पडला होता का? नाही. हा, तो परिपक्व झाल्यानंतर आपोआप पडणारच आहे. परिपक्व झाल्यानंतर. बरं, त्या अजून मुली असतील, जांभळं काढायला गेले असतील, जांभळाची फांदी धरली किंवा लयच ताकद असेल तुमच्यामध्ये तर झाडच हलवायला सुरुवात केली. गदा पानं खाली गळायला लागली. बोरीची पानं खाली गळली होती. कुठल्या वृक्षात? बघा, वृक्षास हलवल्यास पाने खाली गळतात. प्रश्न विचारलाय कोणत्या नियमानुसार? पहिला नियम. जोपर्यंत वस्तूवरती बाह्य बल क्रिया करत नव्हतं तोपर्यंत ती वस्तू, ते पदार्थ जसाच्या तसा त्याच स्थितीमध्ये होता. जसाच्या तसा त्याच स्थितीमध्ये होता. त्याच्यामध्ये बदल झाला होता का? नाही. जडत्व आपली अवस्था स्वतःहून न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे जडत्व. लक्षात ठेवायचं बा. फॅन चे बटन जे आहे ते बंद केले, आपण थोडस बंद केलं. बंद केल्यानंतर फॅन हळूहळू फिरत राहतो. कोणत्या नियमानुसार? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. अजून मी पहिलं शिकवतोय त्यामुळे साहजिकच आहे, पहिल्याच नियमानुसार. फॅन बंद केल्यानंतर थोडा वेळ फिरत राहतो का डायरेक्ट बंद केला की लगेच बंद होतो? नाही. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची, कारण बदलली गेली, कारण बाह्य बल लागलं. ते जर बंदच नसतं केलं तर बाह्य बल लागलं असतं का? अजिबात नाही. मग ती तशीच फिरत राहिली असते. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजेच जडत्व. म्हणजेच पहिला नियम लक्षात ठेवायचा बा. पहिला नियम काय सांगितला? पहिला नियम सगळ्यांच्या लक्षात आलाय का? पहिला नियम, स्वतःहून आपली अवस्था काय? स्वतःहून आपली अवस्था, स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती. वस्तूची कसली प्रवृत्ती? नैसर्गिक प्रवृत्ती. लक्षात ठेवा. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे जडत्व. मग जडत्वाची उदाहरणं जी आहेत ना, त्या उदाहरणार्थ सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर अंथरूण जे आहे किंवा पांघरूण जे आहे असं जोरात चटई झटकतात. झटकल्यानंतर त्याच्यावर ते धुलीकण बाजूला होतात. स्वतःहून आपली अवस्था बदलली होती का? आहे तसं.
रेल्वे ज्यावेळेस धावत असते प्लॅटफॉर्मवरून, असे प्रचंड वेगाने रेल्वे ज्यावेळेस धावत असते त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला असे धुलीकण जे आहेत ना असे बाजूला उडतात का? स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती. ज्यावेळेस रेल्वे जात असते त्यावेळेस ते धुलीकण जे आहेत त्या रेल्वेच्या प्रचंड वेगामुळे आजूबाजूला उडलेले असतात. न्यूटनचा पहिला नियम. वृक्षास हलवल्यास पाने खाली गळतात. न्यूटनचा पहिला नियम. फॅन बंद केल्यानंतर काही काळ फिरतो. न्यूटनचा पहिला नियम. चटई झटकल्यास त्याच्यावरचे धुलीकण उडतात. न्यूटनचा पहिला नियम. लक्षात ठेवायचं. आपल्या अवतीभोवती सभोवताली असे अनेक प्रकार घडत आहेत. अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत. या उदाहरणांमध्ये न्यूटनचा पहिला नियम कोणकोणत्या ठिकाणी लागू होतो, त्याचा परिणाम दिसतो, त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं सांगता आलं पाहिजे. प्रश्न कसाही विचारतो, इथे कन्सेप्ट क्लिअर करा. संकल्पना जर क्लिअर असतील तर कल्पना करायला वाव आहे. संकल्पना जर क्लिअर नसतील तर कल्पना सुद्धा करायच्या नाही. कन्सेप्ट क्लिअर करा. प्रश्न कसाही येऊ द्या. मीच दिलेलं उदाहरण येईल असं अजिबात नाही. तुम्ही वाचलेलं उदाहरण असेल असंही नाही. आयोगाचे लोक आहेत, कुठले उदाहरण शोधून टाकतील काय सांगता येत नाही. त्याच्यामध्ये मात्र स्वतःहून बदल झालाय की नाही झालाय एवढंच बघायचंय. न्यूटनचा पहिला नियम, त्याचे अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं. आणि पहिल्या नियमावरच विशेषतः प्रश्न विचारला जातो. विशेषतः 90% पहिला नियम. दुसरा तिसरा नगण्य, खूप नगण्य प्रमाणामध्ये दुसरा तिसरा विचारला जातो. पण शक्यतो पहिला दुसराच, पहिलाच नियम. लक्ष सर्वांच्या. काय सांगितलं न्यूटनचा पहिला नियम? स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे जडत्व. लक्षात ठेवायचं बा. मग या जडत्वाच्या संदर्भात 3 जडत्वाचे प्रकार आहेत. जडत्वाचे प्रकार, जडत्वाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार. त्यातला पहिला प्रकार बघूया आपण. डायरेक्ट इकडे आले का? ठीक आहे. जडत्वाचा पहिला प्रकार, त्याचा पहिला आहे पहा स्थिरतेचे जडत्व. कसले जडत्व? स्थिरतेचे जडत्व. हा पहिला प्रकार. दुसरा आहे पहा गतीचे जडत्व. आणि तिसरा आहे पहा दिशेचे जडत्व. दिशेचे जडत्व. दिशेचे जडत्व. बघा स्थिरतेचे जडत्व, मगाशी मी उदाहरणं सांगितली होती, ती उदाहरणं आठवा. एखादी वस्तू तिची स्थिर अवस्था बदलायला विरोध करत असेल, स्थिर अवस्था बदलायला विरोध करत असेल, एखादी बघा स्थिर अवस्था बदलायला विरोध करत, मी पेन वरती उचलताना पेनने मला विरोध केलाय का? केलेला आहे. एखादी वस्तू तिची स्थिर अवस्था बदलायला विरोध करत असेल तर, एखादी वस्तू तिची स्थिर अवस्था बदलायला विरोध करत असेल तर त्या जडत्वाला स्थिरतेचे जडत्व असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ एक दगड आहे, बॉक्स आहे, इथून पुढे घेऊन जायचा आहे, परंतु तो पुढे जाताना काय करणार आहे? बदलायला विरोध करणार आहे. त्याला म्हणायचं स्थिरतेचे जडत्व. कसलं जडत्व म्हणायचं? स्थिरतेचे. एखादी वस्तू तिची गतिमान अवस्था बदलायला विरोध करत असेल तर, कसली अवस्था? म्हणजे फॅन फिरतोय, गर 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 फिरतोय, बटन बंद केलं, गतिमान अवस्था बदलायला विरोध झाला म्हणजे गतीचे जडत्व. कसले जडत्व? गतीचे जडत्व. गती बदलायला बघा, स्थिरता बदलायला. बस मध्ये बसल्यानंतर बस जेव्हा सुरू करायला ड्रायव्हर येतात त्यावेळेस इथं आपल्याला काय झालं? स्थिर होती, पुढे नेली गाडी, स्थिर अवस्था बदलायला विरोध झाला म्हणून ते जडत्व, स्थिरतेचे जडत्व. तीच बस 70-80च्या स्पीडने कंटिन्युअसली पुढे जात होती, अचानक ब्रेक दाबला, काय बदलायला विरोध झाला? तिची गती बदलायला विरोध झाला. गतीचे जडत्व. त्या रेल्वेच्या याच्यामधून किंवा बसच्या याच्यामधून बाहेर पडताना गतीचे जडत्व. लक्षात ठेवा, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे, सगळी उदाहरणं ऍप्लिकेबल झाली पाहिजे. जे जे काय आहे ते ते ठामपणे सांगता आलं पाहिजे, त्याच्याशिवाय काय पर्याय नाही. दिशेचे जडत्व. एखादी वस्तू तिची दिशा बदलायलाच विरोध करत असेल तर त्याला म्हणायचं दिशेचे जडत्व. उदाहरणार्थ लहान असताना सायकलच्या चाकाला लागलेला जो चिखल आहे तो या पद्धतीने मागे मागे येत होता. काय बदलायला विरोध करत होता? दिशा बदलायला विरोध करत होता. दिशा बदलायला काय करत होता? विरोध करत होता. त्याच्यानंतर आपलं जे काय मिक्सरचं आपलं वेल्डिंग करताना बघा, दिशा बदलायला विरोध होत असेल तर त्याला काय म्हणायचं? दिशेचे जडत्व.
जडत्वाचे प्रमुख 3 प्रकार, स्थिरतेचं जडत्व, गतीचं जडत्व आणि दिशेचं जडत्व. जडत्व म्हणजे काय? स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती, ज्याला आपण जडत्व असा शब्द प्रयोग करतो. ओके. त्याच्यानंतर बघा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. आता अनेक वेळेस तुम्ही काय काय पाहिलेलं बघा. एखादा चेंडू जो आहे, तुम्ही बॅट बॉल तर खेळलेला आहे, चेंडूचा झेल घेताना तुम्ही ज्यावेळेस पुढे जाता, पळत जाता, त्यावेळेस तुम्ही असा हात वरती घेऊन जातो का? नाही. जेव्हा चेंडू येत असतो त्यावेळेस आपला हात आपण अलगद असा मागे घेत असतो. मग अलगद मागे घेत असताना चेंडू अलगद येऊन आपल्या हातामध्ये बसतो. चेंडू अलगद येताना काय तो हातामध्ये बसतो. तुम्ही अनेक वेळा भरतीची तयारी केलेली असेल किंवा लॉंग जम्प, लांब उडी आपण म्हणूया, लांब उडी ते मारली असेल. खड्ड्यापाशी गेल्यानंतर डायरेक्ट खड्ड्यातून उडी मारता का? नाही. खड्ड्यापासून मागे जावं लागतं. काय असेल ते 10 पावलं, 5 पावलं, 15 पावलं, 20 पावलं, 18 पावलं. एमपीएससीची तयारी करताना एमपीएससी हा मोठा खूप खड्डा आहे. अनेक जण खड्ड्यात जातात. तुम्हाला जर जायचं नसेल तर मागे चला. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी वाचा. जोरात स्पीडने पळत या. इथं आल्यानंतर स्वतःला वरती जोरात उचला. असा फोर्स दिला गेला पाहिजे. गोळा फेकतात असा फोर्स देतो ना. संवेग परिवर्तनाचा दर, वेगामध्ये बदल होण्याचा दर, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी जोरात वरती उचल. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असून होणाऱ्या परिमाणांचा गुणाकार हा सारखाच असतो. त्याला म्हणतो आपण न्यूटनचा दुसरा नियम. लक्षात द्यायचं बा. म्हणजे न्यूटनचा दुसरा नियम जो आहे तो संवेगाशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? संवेगाशी संबंधित आहे. हे लक्षात आलं पाहिजे. न्यूटनचा दुसरा नियम कशाशी संबंधित आहे? संवेगाशी संबंधित आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि होणाऱ्या परिमाणांचा गुणाकार हा सारखाच असतो असं न्यूटनने सांगितलं होतं. त्याची उदाहरणं लक्षात ठेवायची बा. चेंडूचा झेल घेताना हात मागे खेचले जातात, म्हणून हातात अलगद चेंडू येऊन बसतो. हातावरती जोरात फटका बसत नाही. जर आपण हात पुढे घेऊन गेलो तर चांगला येणारा कॅच सुद्धा सुटतो आणि त्याच्यामुळे मॅच हरली जाते. आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय मॅचचं मूल्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिलं उदाहरण सांगितलं. दुसरं उदाहरण सांगितलं तुम्हाला लॉंग जम्प, लांब उडी टाकताना जितक्या बलाने आपण स्वतःला उचलू, जेवढ्या जोरात आपण पळत आलेले, वेगामध्ये परिवर्तन करतो. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी, जोरात उडी मारली, प्रयुक्त बलाशी समानुपाती असो आणि होणारा परिणाम जितक्या बलाने आपण वर उचलले गेलेले तितक्याच बलाने आपण पुढे जाणार आहे. आणि नाही तर डायरेक्ट आपण अशी उडी दिली, लक्षात ठेवा दाखवायला पण काय राहणार नाहीये. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असून होणाऱ्या परिमाणांचा गुणाकार हा सारखाच असतो. हे लक्षात ठेवा. न्यूटनचा दुसरा नियम. न्यूटनचा तिसरा नियम खूप सोपा आहे. क्रियाबल होणारी क्रिया, प्रतिक्रिया बल होणारी प्रतिक्रिया. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे नेहमीच समान असतात, मात्र त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. लक्षात ठेवा. अग्निबाणाचं उड्डाण, अग्निबाण यांनी इकडे उड्डाण केलेले, क्रिया झाली, त्याच्यावरती प्रतिक्रिया पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने केली. बॅटने टोलवलेला चेंडू असेल, अग्निबाणाचं उड्डाण असेल, जेट विमानाचं उड्डाण असेल, रॉकेट असेल, बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर ते पाठीमागं जो झटका मिळतो तो असेल, नाव किनाऱ्यावर आल्यानंतर जमिनीवर पाय टाकला की नाव पुढे जाताना दिसते, मागे जाताना दिसते. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाण समान असतात, मात्र त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध. पुढे आलेलं आहे, नाव मागे गेलेली आहे. उदाहरणांवरतीच प्रश्न विचारले जाणार आहे. ते उदाहरण हे पहिल्या नियमाचं आहे, दुसऱ्या नियमाचं आहे की तिसऱ्या नियमाचं आहे हे शोधणं तुमचं काम. आतापर्यंत अनेक वेळा तुम्ही किनाऱ्यावरती नाव आल्यानंतर जमिनीवर पाय टाकला, नाव मागे सटकली, पण ती का सटकली? क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हा न्यूटनने सांगितलेला तिसरा नियम. न्यूटनने तिसरा नियम सांगितला, पण त्याच्या अगोदर असं का होतं हे सांगितलंय. कारण त्याने एक ऍक्शन केली. एव्हरी ऍक्शन ऍट अपोजिट डायरेक्शन असते पहा. बंदुकीतून सुटलेली गोळी सुटली, मागे झटका बसतो डायरेक्ट. जेट विमानाचं उड्डाण, अग्निबाणाचं उड्डाण, बॅटने टोलवलेला चेंडू, क्रिया प्रतिक्रिया. लक्षात ठेवायचं न्यूटनचा तिसरा नियम. पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम गतिविषयक नियम आहेत. कशाविषयी नियम आहे? गतिविषयक. कधी मांडले? 17व्या शतकामध्ये. कोणी मांडले? न्यूटनने मांडले. कुठल्या ग्रंथामध्ये मांडले? प्रिन्सिपी या ग्रंथामध्ये. एका वाक्यात 4 प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या प्रिन्सिपिया या ग्रंथामध्ये 17व्या शतकामध्ये गतिविषयक 3 नियम मांडले.
कोणी? न्यूटनने. कधी? 17व्या शतकात. किती? 3. काय म्हणले? गतिविषयक नियम. कुठल्या ग्रंथामध्ये? प्रिन्सिपिया या ग्रंथामध्ये. असं जे अप टू डेट आहे, डिटेलमध्ये सगळ्याच्या सगळ्या बाबी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. चर्चा त्याची सखोलतेने झाली पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे अशा सर्व बाबी ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व बाबी आपल्याला सगळ्यांना सांगता आल्या. केपलरचे ग्रहाचे गतिविषयक नियम काय आहेत? ज्यावेळी दोन वस्तूंची टक्कर होते तेव्हा त्यांच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग, दोन वस्तूंची टक्कर, बॅटने चेंडूला मारलं किंवा दोन वस्तू धडकन धडकलेल्या आहेत, आपण पण कधी कधी नाही का पळता पळता डायरेक्ट धडकतो असं. त्यावेळेस बघा, आघातापूर्वीचा संवेग, वेगामध्ये होणारा बदल त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. म्हणजे आघातापूर्वी जो वेगामध्ये बदल होणार होता, आघात झाल्यानंतर ते तेवढे संवेगा इतका असतो. म्हणजे जर दोन वस्तू बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांच्या सुरुवातीचा एकूण जो संवेग असतो तो अंतिम संवेग सारखाच असतो. कार्यच करत नसेल तर संवेग दोघांवरचाही समानच असणार आहे, असं कोणी सांगितलं होतं? केपलर यांनी सांगितलं होतं. हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. डायरेक्ट विचारलं जाईल, न्यूटनच्या गतिविषयक नियमाचा उपसिद्धांत कोणी मांडला? केपलर यांनी मांडला. वस्तूंची संख्या 2 पेक्षा जास्त असताना हा नियम लागू होतो. बघा, रॉकेट अवकाशात झेपावताना रॉकेटमधून गॅस अधिक प्रमाणात मागे पडतो, तितक्याच प्रमाणात रॉकेट वर जातं. म्हणजे धूर मागे आणि हे पुढे. गोट्या खेळताना गोटी सारख्याच वस्तुमानाच्या व आकारमानाच्या असलेल्या जेव्हा गतिमान गोटी स्थिर गोटीवर आदळते तेव्हा काही वेळा गतिमान गोटी स्थिर होते आणि स्थिर गोटी गतिमान होते. यामध्ये दोन गोट्यांचा एकूण संवेग कायम राहतो. बघा, खेळलेत लहान असताना तुम्ही गोटी, बरोबर? तुमच्या हातात एक गोटी आहे, समोर एक गोटी आहे. या गोटीने दुसऱ्या गोटीवरती ज्यावेळेस तुम्ही आघात करता, बघा वाक्य नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका. तुमच्या हातामध्ये जी गोटी आहे, या गोटीने जमिनीवर असणारी जी गोटी आहे, या गोटीला ज्यावेळेस आपण आघात करतो तेव्हा आघात सहन करणारी गोटी पुढे गेलेली असते, आघात करणारी गोटी मागेच असते. आघात सहन करा, MPSC ने दिलेले आघात सहन करा. जो आघात सहन करतो तोच पुढे जातो, जो आघात करतो तो जागेवरच राहतो. हे लक्षात ठेवा, केपलरने पण सांगितलंय, मला सांगायची गरज नाही. आघात सहन करणारे पुढे जातात, आघात करणारे जागेवरच राहतात. उदाहरण खूप चांगलं आहे. केपलरचा तिसरा नियम. जॉन्स केपलर, जर्मन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, ज्योतिषी, टॉलेमीने मांडलेला भूकेंद्री सिद्धांत जो आहे, विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी असून सूर्य सर्व ग्रह चारही दिशांनी फिरतात असं त्यांनी सांगितलं होतं. टॉलेमीने विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी नसून सूर्य आहे असं सांगितलं होतं. याला मान्य करून स्वतःचा सिद्धांत मांडला. सूर्याभोवती चारही दिशांना फिरणाऱ्या सर्व ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार नसून लंब वर्तुळाकार असतात त्यांनी सांगितलं होतं. मग केपलरचा गतिविषयक पहिला नियम, सूर्य मध्यभागी असून सर्व ग्रह सूर्याभोवती लंब वर्तुळाकार इलिप्टिकल कक्षेमध्ये, म्हणजे इथं बुध, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर हा, असं असं फिरतात ना, आपण पाहिलेलं आहे. जर सूर्य या ठिकाणी असेल तर याच पद्धतीने बुध फिरला, नंतर मंगळ फिरला, नंतर पृथ्वी फिरली, नंतर गुरु फिरला, नंतर शनी फिरला, युरेनस फिरला, नेपच्यून फिरला. ऍस्टेरॉइडचा म्हणजे धूमकेतूचा पट्टा पण आहे. केपलरचा दुसरा नियम, सूर्याच्या केंद्रबिंदूपासून एखाद्या ग्रहाच्या केंद्रबिंदूपर्यंत काल्पनिक रेषा जर काढली आपण, लंब गोलाकार भागाचे क्षेत्रफळ समान कालावधीमध्ये दोन समान भागात विभागलेलं असतं, असंही त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. ठीक आहे, आता ते करून घ्या. गतिविषयक समीकरणे आपण पाहणार आहोत. पहिलं, दुसरं, तिसरं समीकरण. गतिविषयक समीकरणे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता गतिविषयक समीकरणांच्या संदर्भात मी काही बोलत नाहीये. गतिविषयक पहिले समीकरण फक्त लक्षात ठेवा, v = u + at. गतिविषयक दुसरे समीकरण s = ut + ½ at², म्हणजे s = ut + ½ at². हे लक्षात ठेवायचं बा. त्याच्यानंतर गतिविषयक तिसरं समीकरण काय आहे, तर v² = u² + 2as. हे समीकरण लक्षात ठेवायचं बा. हे जे आहे, वस्तूच्या वेगात वाढ होत असताना त्वरण नेहमी धन असते, वस्तूचा वेग कमी होत असताना त्वरण नेहमी ऋण असते. याच्यावरती आपण सखोलतेने नेक्स्ट लेक्चर मध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी राशी, भौतिक राशींचं वर्गीकरण, अदिश राशी, सदिश राशी. अदिश राशी काय प्रकारे, सदिश राशी काय प्रकारे सांगता आलं पाहिजे. कागउषा चाकावराला घात सांगता आलं पाहिजे. त्यातली पहिली राशी आपण पाहतोय फक्त गती. आज फक्त गती म्हणजे काय सांगितलं, गतिविषयक नियम सांगितले आणि गतीच्या संदर्भातल्या सगळ्या डिटेल बाबी अगदी तंतोतंत हे सगळं आजूबाजूला पाहून घ्या. खूप छान पद्धतीने समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. काही अडचण आल्यास नक्की तुम्ही कोर अकॅडमीशी संपर्क करून मला संपर्क करू शकता. धन्यवाद.